नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे महत्त्वाचे 12 क्वेश्चन्स रोज पाहत असतो, जे तुम्हाला येत्या आपल्या MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा उपयोग होईल आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूयात आजच्या म्हणजे 14 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. पहिला प्रश्न. ओके. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 मधील कलम 17A कोणत्या बाबींसाठी त्याची तरतूद करते? तर त्याचे पर्याय आहेत: ए, लोकसेवकांच्या अटकेसाठी न्यायालयीन परवानगी. बी आहे लोकसेवकांवरती चौकशीसाठी पूर्वसंमतीची आवश्यकता. सी आहे खाजगी व्यक्तींवरती कारवाईची तरतूद. आणि डी आहे फक्त न्यायालयीन खटल्यांसाठी मंजुरी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकसेवकांवरती चौकशीसाठी पूर्वसंमतीची आवश्यकता. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 मध्ये कलम 17A सन 2018च्या दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले. कलम 17A नुसार लोकसेवकाच्या अधिकृत निर्णयांबाबत चौकशीसाठी पूर्वसंमती आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयात कलम 17A वैधतेवरती विभाजित निकाल म्हणजे स्प्लिट वर्डिक्ट देण्यात आले. हे लेटेस्ट आहे. आणि न्यायमूर्ती BV नागरत्ना यांनी कलम 17A हे भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या उद्देशाविरुद्ध असल्याचे मत मांडले आणि विभाजित निकालामुळे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे म्हणजे लार्ज बेंचकडे पाठवण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2. डिसेंबर 2025 मध्ये रशियन जीवाश्म इंधन म्हणजे फॉसिल फ्युएल आयातींमध्ये भारताची जागतिक क्रमवारी कोणती आहे? तर पर्याय आहेत: ए पहिली, बी दुसरी, सी तिसरी आणि डी चौथी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तर तिसरी. भारताची रशियन हायड्रोजन आयात 3.3 युरो अब्जांवरून 2.3 युरो अब्जांवरती घसरलेली आहे. भारताच्या रशियन ऊर्जा आयातींपैकी सुमारे 78% वाटा कच्च्या तेलाचा होता आणि रशियाकडून भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीतील हिस्सा 35%वरून 25%वरती घसरलेला आहे. आणि G7 देशांच्या किंमत मर्यादा म्हणजे प्राइस कॅप धोरणांमुळे रशियन तेल व्यापारावरती मोठा परिणाम झालेला आहे. आणि तिसरा क्रमांक आपला आहे, तर पहिला चीनचा आणि दुसरा तुर्की या देशाचा आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबविली जाते? पर्याय आहेत: ए ग्रामीण विकास मंत्रालय, बी आहे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, सी आहे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि डी आहे वित्त मंत्रालय. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. PMRKVY ही केंद्रीय पुरस्कृत योजना आहे संपूर्णपणे आणि या योजनेचा उद्देश कृषी विकासाला गती देणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. आणि ही योजना राज्यांना सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्यास प्रोत्साहन देते. या योजनेअंतर्गत उत्पादकता वाढ, काढणी पश्चात नुकसान कमी करणे व पीक विविधीकरणाला चालना देणे असा या योजनेचा उद्देश आहे. आणि माझी खूप महत्त्वाची रिक्वेस्ट आहे की लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि स्वतःच्या नोट्स मेंटेन करा. ओके. पुढील प्रश्न क्रमांक 4. भारताने आपला पहिला स्क्वॉश वर्ल्ड कप कोणत्या शहरात जिंकला? तर त्याचे पर्याय आहेत: ए दिल्ली, बी मुंबई, सी चेन्नई आणि डी हैदराबाद. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चेन्नई. आणि त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत हा स्क्वॉश वर्ल्ड कप जिंकणारा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि इजिप्त नंतर 4था देश ठरला आहे.
आणि स्क्वॉश वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश आहे. आपण महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि अंतिम सामन्यात भारताने चीन संघाचा 3-0 असा पराभव केला आणि LA 2028 ऑलिम्पिकमध्ये स्क्वॉशचा समावेश होणार असून भारताचा हा विजय ऑलिम्पिक पूर्व तयारीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5. DRDOने यशस्वी चाचणी घेतली मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल्स म्हणजे MPATGM कोणत्या पिढीचे आहे? म्हणजे या मिसाईलची पिढी कितवी आहे असं विचारलं ह्या प्रश्नामध्ये. पर्याय आहेत A पहिली पिढी, B दुसरी, C तिसरी आणि D चौथी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, तिसऱ्या पिढीचे मिसाईल आहे. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. MPATGMची चाचणी 11 जानेवारी 2026 रोजी अहिल्यानगर महाराष्ट्र येथे KK रेंजमध्ये मध्ये झाली आणि हे क्षेपणास्त्र फायर अँड फॉरगेट तंत्रज्ञानावरती आधारित असून टॉप अटॅक क्षमता दर्शविते आणि या मिसाईलमध्ये इमॅजिंग इन्फ्रारेड IIR सीकर असल्याने ते दिवस रात्र कार्यक्षम आहे. आणि हा प्रकल्प हा आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचा महत्त्वाचा टप्पा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. परमशक्ती सुपर कम्प्युटर कोणत्या राष्ट्रीय योजनेअंतर्गत निधी मिळवून विकसित करण्यात आलेला आहे? तर त्याचे पर्याय आहेत A डिजिटल इंडिया, B नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन, C आहे मेक इन इंडिया आणि D आहे स्टार्टअप इंडिया. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. IIT मद्रासने 3.1 पेटा फ्लॉप्स क्षमतेचा परमशक्ती सुपर कम्प्युटर सुरू केलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. IIT मद्रासने केलेला आहे हा. आणि परमशक्ती सुपर कम्प्युटर CDAC च्या सहकार्याने पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेला आहे. आणि परमशक्तीमुळे एरोस्पेस, हवामान मॉडेलिंग, औषध संशोधन व प्रगत उत्पादन क्षेत्रातील संशोधनाला गती मिळेल. आणि पेटा फ्लॉप म्हणजे दर सेकंदाला 10⁻15 गणितीय क्रिया करण्याची क्षमता होय. म्हणजे पेटा फ्लॉपचे प्रमाण इथे दिलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. 2026चा गोल्डन ग्लोब बेस्ट परफॉर्मन्स बाय अ मेल ॲक्टर हा पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय आहेत मायकेल B जॉर्डन, B आहे वॅगनर मोरा, C आहे टिमोथी शालामे आणि D आहे स्टेलन स्कार्सगार्ड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C टिमोथी शालामे. तर त्याला कुठल्या पिक्चरसाठी हे मिळालेलं आहे चित्रपटासाठी? तर मार्टी सुप्रीम. आणि जसं की मेल ॲक्टर आहे त्यानुसार फिमेल ॲक्टरनुसार बेस्ट परफॉर्मन्स बाय फिमेल ॲक्टर ला कुठल्या मूवीसाठी मिळालं? तर ते हॅमनेटसाठी. आणि 2026 गोल्डन ग्लोबमध्ये पॉडकास्ट श्रेणीचा प्रथमच समावेश करण्यात आलेला आहे. आणि वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे 4 पुरस्कार याने पटकावलेले आहेत. आणि ॲमी पोहलरच्या गुड हँग या पॉडकास्टने पहिला गोल्डन ग्लोब पॉडकास्ट पुरस्कार जिंकलेला आहे. म्हणजे पहिल्यांदाच ही श्रेणी अंतर्गत केलेली आहे आणि पहिल्यांदा कोणाला हा अवॉर्ड मिळाला तर हा शेवटचा पर्याय आहे. ओके. पुढील प्रश्न क्रमांक 8. लखनौ येथे अशोक लेलँड इलेक्ट्रिक व्हेकल EV उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले? तर पर्याय आहेत A पंतप्रधान नरेंद्र मोदी, B संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, C मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि D केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अशोक लेलँडचा हा प्रकल्प भारताचा पहिला समर्पित इलेक्ट्रिक बस उत्पादन प्रकल्प आहे. भारताचा पहिला आहे आणि या EV प्रकल्पासाठी सुमारे 1000 कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाची प्रारंभिक उत्पादन क्षमता दरवर्षी 2500 इलेक्ट्रिक वाहनांची आहे
आणि हा प्रकल्प मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत व नेट झिरो इमिशन उद्दिष्टांना पाठबळ देतो. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 9. रेझिना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह म्हणजे RSDI 2026 कोणत्या दोन संस्थांच्या संयुक्त पुढाकाराने सुरू करण्यात आली आहे? तर त्याचे पर्याय आहेत. A MEA आणि नीती आयोग, B आहे DST आणि DRDO, C आहे ऑफिस ऑफ प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडव्हायझर आणि ORF आणि D आहे इस्रो आणि CDAC. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, ऑफिस ऑफ प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडव्हायझर आणि ORF. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. रेझिना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह 2026 ही भारताची विज्ञान तंत्रज्ञान आणि परराष्ट्र धोरण जोडणारी नवी संस्थात्मक पहल आहे. ही पहल ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडव्हायझर आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन म्हणजे ORF यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेली आहे. आणि रेझिना डायलॉग ही भारताची प्रमुख भूराजकीय व भू अर्थशास्त्रीय परिषद आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, संशोधन, सुरक्षा आणि तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्था हे RSDIचे प्रमुख विषय आहेत. आणि रेझिना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह 5 ते 7 मार्च 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केले जाणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. संयुक्त राष्ट्रांच्या ॲडव्हायझरी बोर्ड ऑन डिसआर्मेंट मॅटर्सचे अध्यक्ष म्हणून 2026-27 साठी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय आहेत. A सय्यद अकबरुद्दीन, B आहे निरुपमा राव, C आहे DB व्यंकटेश वर्मा आणि D आहे हरदीप सिंह पुरी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, DB व्यंकटेश वर्मा. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. DB व्यंकटेश वर्मा हे UN ॲडव्हायझरी बोर्ड ऑफ डिसआर्मरमेंट मॅटर्सचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. आणि या डिपार्टमेंटची स्थापना 1978 साली करण्यात आलेली आहे. आणि ही समिती संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना शस्त्र नियंत्रण व निशस्त्रीकरण विषयक सल्ला देते. आणि DB व्यंकटेश वर्मा हे भारत अमेरिका नागरी अणुकरार चर्चांशी संबंधित महत्त्वाचे अधिकारी होते. आणि या नियुक्तीमुळे जागतिक सुरक्षा व निशस्त्रीकरण विषयांमध्ये भारताची भूमिका अधिक बळकट झालेली आहे. ओके. पुढील प्रश्न आहे 11. बिटकॉइन मायनिंग भारताच्या अतिरिक्त विजेचा उपयोग कसा करू शकतो असा प्रश्न आहे. तर त्याचे पर्याय आहेत. A फक्त आर्थिक स्पेक्युलेशनसाठी, B ऊर्जा तंत्रज्ञानाशी संबंधित औद्योगिक क्रियाकलाप म्हणून जिथे अतिरिक्त विजा डिजिटल संपत्तीमध्ये रूपांतरित होते, आणि C आहे केवळ घरगुती वापरासाठी, आणि D आहे रसायनशास्त्र संशोधनासाठी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. बिटकॉइन मायनिंग हा ऊर्जा आधारित औद्योगिक प्रक्रिया असून विजेला डिजिटल संपत्तीत रूपांतरित करते. बिटकॉइन मायनिंग म्हणजे काय याचं उत्तर इथे आहे. भारतामध्ये विजेची अतिरिक्त क्षमता मुख्यत्वे अक्षय ऊर्जा, जलविद्युत प्रकल्प आणि थर्मल प्लांटमुळे निर्माण होते. अतिरिक्त विजेचा उपयोग करण्यासाठी बिटकॉइन मायनिंग एक पर्याय उपाय म्हणून विचारला जातो. आणि भारतीय क्रिप्टोवरील कर आणि वित्तीय नियमांमुळे आत्तापर्यंत व्यावसायिक मायनिंग कमी प्रमाणात चालू आहे. आणि मायनिंग सुविधांमुळे भारतात डेटा सेंटर, ऊर्जा व्यवस्थापन, उच्च कार्यक्षम तंत्रज्ञान आणि विकास यासारखे औद्योगिक फायदे मिळू शकतात. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आपले पाहून झालेले आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 12.
आणि आपला आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. तर अबला एला हावरी ने जानेवारी 12, 2026 रोजी इजिप्तच्या संसदेत कोणती ऐतिहासिक भूमिका बजावलेली आहे? तर पर्याय आहेत: ए, पहिली महिला स्पीकर, बी, पहिली महिला प्रमुख पटल अध्यक्ष, सी आहे पहिली महिला पंतप्रधान, आणि डी आहे पहिली महिला न्यायाधीश. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, पहिली महिला प्रमुख पटल अध्यक्ष. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अबला एल हावरी ही 79 वर्षांची असून इजिप्तच्या संसदेत उद्घाटन सत्र म्हणजे प्रेसिड करणारी पहिली महिला झालेली आहे. इजिप्तमधील पहिला महिला. इजिप्तच्या ऑनर ऑफ द रिप्रेझेंटेटिव्हमध्ये 596 सदस्य आहेत आणि नवीन सत्राच्या उद्घाटन सत्रात सर्वात वयस्कर सदस्य तात्पुरते अध्यक्ष बनतो अशी तिथे पद्धत आहे. आणि इजिप्तच्या संविधानानुसार संसदेत महिलांसाठी 25% आसने राखीव आहेत. आणि एल हावरीची भूमिका इजिप्तमध्ये महिला नेतृत्व आणि सार्वजनिक प्रतिनिधित्वात झालेल्या प्रगतीचे प्रतीक ठरलेले आहे या निवडीमुळे. तर आपले आजचे 14 जानेवारी 2026चे करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.